नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हिस्ट्रीच्या या लेक्चर सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण सुरुवात करतोय ते म्हणजे समाजसुधारक पासून. ते सांगण्यापूर्वी तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगतो की आपण समाधान महाजन सरांचं बुक का वाचतोय. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की हिस्ट्रीसाठी एक कुठला पर्टिक्युलर सोर्स नाहीये. म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर सारे बुक दिसतील. म्हणजे ऑलरेडी बरेच जण स्टेट बोर्ड वाचतात, पण स्टेट बोर्डमध्ये सगळा कंटेंट तुम्हाला भेटत नाही. मग तुम्हाला काय करावं लागतं, तर रेफरन्स बुक वापरावं लागतं. जसं की तुम्ही गाठाळ वाचता, नंतर अनिल कठारे सरांचं बुक आहे, नंतर ग्रोवर अँड ग्रोवर आहे. अशा भरपूर सारे बुक आहेत. पण याच्यापूर्वी असं एक बुक नव्हतं की ज्या ठिकाणी या सगळ्यांचा क्रक्स दिलेला असेल. तर समाधान महाजन सरांनी आपलं काम ते सोपं केलंय. तर सरांनी काय केलंय, ऑलमोस्ट मार्केटमधले जे मेजर बुक आहेत त्या सगळ्यांचा क्रक्स आपल्याला त्यांच्या पुस्तकामध्ये दिलाय. त्याच्यामुळे मी देखील तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही समाधान महाजनच सुरुवातीला वाचा, आणि तुम्हाला वेळ मिळाला तर मग तुम्ही बाकीचे बुक ॲज अ व्हॅल्युएशन वाचू शकता. आलं लक्षात? आणि मार्केटमधली बरीचशी जनता म्हणजे एमपीएससी करणारी बरीचशी जनता ही समाधान महाजन सरांचंच बुक वाचत असते. त्याच्यामुळे जो प्रश्न त्याला येणार नाही तो देखील तुम्हाला येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही असा विचार करू नका की मी हे वाचून माझे प्रश्न सॉल्व्ह होतील का. त्याच्यामुळे जे त्यांना येते ते तुम्हाला आलेच पाहिजेत, कारण ते क्वेश्चन याच्यामध्येच टॅकल होतील, आणि जे येणार नाही ते त्यांना देखील येणार नाहीत. ठीक आहे. त्यामुळे एक सोर्स कॉन्स्टंट ठेवून तुम्ही जास्तीत जास्त आउटपुट घेण्याचा प्रयत्न करा. कारण मी हा एक्सपिरियन्स स्वतः केलेला लक्षात घ्या. मी स्वतः हिस्ट्रीसाठी जास्तीत बुक बुक वाचून देखील मला त्याचं आउटपुट कमी आलं होतं. त्यामुळे मी पर्सनल एक्सपिरियन्स वरून तुम्हाला सांगतोय की हिस्ट्रीसाठी एकच सोर्स ठेवा आणि त्याला मल्टिपल टाइम रिव्हिजन करा. ठीक आहे. म्हणून आपण काय केलंय, हे बुक सध्या घेतोय, आणि ह्या बुकचा आउटपुट म्हणजे खूपच चांगलं आहे त्या एक्झामच्या अँगलने विचार केला तर. आणि सरांनी काय केलंय, तर जे पीओक्यू आतापर्यंत विचारले ते देखील सरांनी ह्या बुकमध्ये वेळोवेळी अपडेट करून दिलेले आहेत. राईट. आता मी काय थोडक्यात सरांचं मार्केटिंग करत नाहीये, जसं आपल्याला मार्क्स मिळवायचे म्हणून तुम्हाला मी सांगतोय, तुमचं ताण कमी व्हावं म्हणून तुम्हाला मी सांगतोय. जर तुम्ही कोणाची बॅच केली असेल तर ते तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, तुम्हाला त्यांच्या नोट्स वाचायचे असतील तर वाचू शकता. पण मी हे तुम्हाला बुक सजेस्ट करतोय याचं कारण की तुम्हाला शेवटी मार्क्स मिळवायचे. तर जास्त वेळ नाही घालवता आपण सुरुवात करूया, ते म्हणजे आपले समाजसुधारकांकडे. ठीक आहे. प्रत्येक समाजसुधारक शिकवण्यापूर्वी मी तुम्हाला त्यांचा थोडासा कंटेक्स्ट सांगत जाईल. तर लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे आपल्याकडे ब्रिटिशांचं राज्य होतं, आणि त्यांनी भारतामध्ये बरेचसे काय केले होत्या, आधुनिक शिक्षण पद्धती इंट्रोड्यूस केली होती. आणि भारतामध्ये आपल्याला माहिती की जातीय पद्धती होती, बरोबर का? म्हणजे अजून पण आहे, चतुर्वर्ण सिस्टीम आहे, जाती पद्धती आहे. तर ज्या खालच्या जाती आहेत त्यांना शिक्षणा संदर्भात जर आपण विचार केला तर तेवढे अधिकार नव्हते. तर मग ह्या ज्या खालच्या जाती आहेत, सो कॉल्ड खालच्या जाती, तर त्यांना शिक्षणासाठी बराचसा संघर्ष करावा लागला. आणि या प्रक्रियेमधून वेगवेगळे समाजसुधारक पुढे आले. आणि हे फक्त जातीसाठी नाही, लक्षात घ्या, हे स्त्रियांसाठी देखील आहे. म्हणजे स्त्रियांना देखील शिक्षणासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला, आणि त्यासाठी पुढे आले होते ते शक्यतो पुरुष समाजसुधारक. राईट. तर या सगळ्या समाजसुधारकांचा आपण याच्यामध्ये आढावा घेतोय. म्हणजे तुम्ही इथून पुढे जे काही समाजसुधारक स्टडी करणार आहात त्या सगळ्यांचा लक्षात घ्या, केंद्रबिंदू जो आहे म्हणजे फोकस आहे कामाचा, तो कोणाभोवती फिरतो? एक म्हणजे स्त्रियांभोवती फिरतो, स्त्रिया किंवा बालके. आणि दुसरा फोकस आहे तो म्हणजे जाती, लक्षात घ्या. तर हा तुमचा मेजर फोकस आहे. आता हे झालं, एक पहिली गोष्ट तुम्हाला कळून आली असेल. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची ते म्हणजे समाजसुधारकांचा आपण ज्या स्टडी करतो त्याच्यामध्ये दोन प्रकारचे समाजसुधारक असतात. एक असतात, लक्षात घ्या, काय असतात, एक रिवायवल करणारे म्हणजे काय, आणि दुसरं असतं तुमचे रिफॉर्म करणारे. तर रिवायवल म्हणजे काय, लक्षात घ्या, जे काय जुन्या तुमच्या प्रथा असतील त्यांना ते पुन्हा रिवाईव्ह करतात. म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की समजा कोणीतरी म्हणत असेल की आपला हिंदू धर्म खूप ग्रेट होता, आपण काय करायला पाहिजे, जे पूर्वीचे आपले पुराण असतील, शास्त्र असेल, ते पुन्हा रिवाईव्ह करायला पाहिजे. त्यातल्या ज्या रूढी परंपरा असेल त्या पुन्हा पाळायला पाहिजे. त्याला म्हणतात रिवायवल. आलं लक्षात? आणि दुसरं असतं रिफॉर्मर. रिफॉर्मर म्हणजे ते काय सांगतात की सध्याच्या धर्मामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत, त्याला रिफॉर्म केलं पाहिजे, त्याला सुधारणा केल्या पाहिजेत, जेणेकरून ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना आपण न्याय देऊ शकू. आलं लक्षात? अशा प्रकारचे दोन लक्षात घ्या समाजसुधारक असतात. एक असतात रिव्हायवल वाले, ठीक आहे, आणि दुसरा असतात रिफॉर्मर वाले. तर हा बेसिक डिफरन्स जर तुम्हाला लक्षात आला असेल तर तुम्हाला हा तुमचा जो रिफॉर्मरचा एक सेक्शन आहे एमपीएससी मध्ये, त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात, प्रिलिमिनरीला पण आणि मेन्सला पण. तुम्हाला हा जर बेसिक डिफरन्स लक्षात आला, त्या समाजसुधारक नेमका कुठल्या गटात मोडतो, तर तुमचं काम बऱ्यापैकी इझी होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला फॅक्ट पार्ट नसेल तर तुम्हाला ते लॉजिकली इलिमिट करता येईल. ठीक आहे. आता आपण काय करूया, एक एक समाजसुधारक घेऊया. सुरुवात करतोय आपण ते म्हणजे लहुजी साळवे यांच्यापासून. थोडंसं तुम्हाला सगळं दिसेल या दृष्टीने स्क्रीन ऍडजस्ट करतो. तर बघा, आपण सुरुवात करतोय लहुजी साळवे यांच्यापासून. आता हा प्रत्येक समाजसुधारक स्टडी करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची,
त्यांचा कार्यकाळ, कारण बघा बऱ्याचशा वेळेस प्रश्न एक्झाम मध्ये विचारतात ना, तुम्हाला त्यांचा कार्यकाळ माहित असेल त्यावेळेस तुम्ही बरेचसे ऑप्शन एलिमिनेट करू शकता, त्यांचा कार्यकाळ तुम्ही पाठ करून ठेवा. जसं की आता लहुजी साळवे जे आहेत त्यांचा 1794 ते 1881, राईट. म्हणजे जर शतकाच्या भाषेमध्ये सांगितलं तर बघा 1794 म्हणजे 18वं शतक झालं आणि 1881 म्हणजे 19वे शतक झालं. बऱ्याच जणांना हेच बेसिक गोष्ट माहित नसते की 1700 म्हणले की ते 17वं शतक म्हणतात. नाही, 1794 म्हणजे लक्षात घ्या 1700 पासून 1800 पर्यंतचा काळ असतो ना, लक्षात घ्या. म्हणजे एक पासून मी पकडतो याला म्हणतात काय, तर याला 18वं शतक म्हणतात आणि 1801 पासून 1900 पर्यंत याला म्हणतात 19वं शतक. त्यामुळे हे कन्फ्युजन पहिले तुमचं दूर करा, कारण एक्झाम मध्ये प्रश्न देखील असा विचारला जाऊ शकतो, त्या ठिकाणी तुम्ही कन्फ्युज व्हायला नको. आलं लक्षात? तुझं शतक पकडताना लक्षात घ्या तर तो पूर्ण 100 वर्षाचा तुम्हाला काळ पकडायचा आहे. आता लहुजी साळवे कुठं येतात तर 1794 ते 1881, म्हणजे बऱ्यापैकी यांचा कार्यकाळ कुठे आहे ते 19व्या शतकामध्ये आहे. ठीक आहे. आता लहुजी साळवे बघा, प्रत्येक समाजसुधारक जो आहे ना त्यांचा तुम्हाला एक बॅकग्राऊंड पाहिजे की ते हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड कसं आहे, त्यांचे आई वडील, त्यांचे आजी आजोबा कुठं कामाला होते, कुठं त्यांनी काम केलंय, यावरून देखील तुम्हाला त्यांच्या जडणघडणीवर प्रभाव पडलेला दिसतो. हा कंटेक्स्ट खूप महत्वाचा आहे, तुम्ही फक्त फॅक्ट्स पाठ करू नका, त्याचा कंटेक्स्ट तुम्हाला ना पुढे जाऊन खूप फायद्याचा ठरतो. आता बघा लहुजी साळवेंचा जर आपण विचार केला तर यांचं पहिलं आडनाव थोडंसं आपण एक वेगळं होतं म्हणू शकतो, किंवा त्यांचं घराणं वेगळं होतं. जसं की त्यांचं घराणे राऊत होतं, लक्षात घ्या, राईट. आणि एक फेमस घराणे आपल्याला माहिती आहे, राऊत हे आडनाव खूप फेमस आहे महाराष्ट्रामध्ये देखील. आणि जर त्यांचं तुम्हाला एक्झाम मध्ये शक्यतो ते कुठले होते एवढे डिटेलमध्ये विचारत नाही, पण तेच तुम्हाला एक त्यांचा जर एरिया माहित असेल तर तुम्हाला त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी कळून येतात. आता यांचं बघा लहुजी साळवे जे होते यांचा ओव्हरऑल जर जडणघडण जी झाली तर ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघा, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये आपण त्याच्यामध्ये पाहतो. आता याच्यामध्ये फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला काय वाचायच्यात, की जसं की त्यांचे आई वडील, लक्षात घ्या पुढे जाऊन राघोजीन विठाबाई, बरोबर, तर राघोजीन विठाबाई. आता हे झालं ओव्हरऑल त्यांचं बॅकग्राऊंड, राईट. आता त्यांचं घराणे आपण जर विचार केलं म्हणजे लहुजी साळवे, आता त्यांचं साळवे घराणं, त्या साळवे घराणे लक्षात घ्या हे शिवाजी महाराजांच्या ठिकाणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी काम करत होते. आणि त्यांचे जे आजोबा होते, राईट, लहुमांग, यांना राऊत ही पदवी दिली गेली होती. आणि राऊत ह्या पदवीच्या माध्यमातून ते काय करायचे तर पुरंदर हा जो किल्ला आहे त्याचे संरक्षण करायचे, बरोबर. आणि लहुजींचे वडील राघोजी, लक्षात घ्या, हे पेशवाईमध्ये शिकारखान्याचे प्रमुख होते. हा PYQ विचारलाय, राईट. राघोजी होते म्हणजे लहुजींचे वडील राघोजी हे पेशवाईमध्ये शिकारखान्याचे प्रमुख होते. आता विचार करा, शिकारखान्याचे प्रमुख होते याचा अर्थ काय, त्यांना शस्त्रागाराची पण जबाबदारी भेटली असणार, बरोबर. आता हाच कंटेक्स्ट तुम्हाला बघा ऑप्शन कसा एलिमिनेट करता वापरता येईल. विचार करा, जर लहुजी साळवेंचे वडील हे जर शस्त्रागार चालवत असतील तर ऑब्व्हियसली लहुजी साळवेमध्ये पण तो गुण आलेला असेल, राईट. आणि हेच वापर आपण काय करू शकतो की लहुजी साळवे यांना काय म्हणलं जातं तर क्रांतिकारकांचे आद्य गुरु मानलं जातं, लक्षात घ्या. हा कंटेक्स्ट तुम्ही लावू शकता. म्हणजे तुम्हाला जर त्यांचं बॅकग्राऊंड माहित असेल, त्यांचे वडील काय करत होते, आजोबा काय करत होते, तर तुम्हाला ते स्वतः देखील क्रांतिकारकांचे म्हणू शकतो की आद्य गुरु होते, राईट. असं तुम्ही तुम्हाला लिंक लावता येते. म्हणून तुम्हाला मागापासून तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय की तुम्ही त्याचा कंटेक्स्ट लक्षात घ्या, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी पाठ करायची गरज पडणार नाही. नंतर पुढे आपण येऊया, ते म्हणजे त्यांच्या जे वडील आहेत समाधी, एक सेकंद, तर त्यांच्या शहीद वडिलांची समाधी लक्षात घ्या लहुजींनी कुठे उभारली तर ती उभारली वाकडेवाडी या ठिकाणी, राईट. पुण्याजवळ वाकडेवाडी आपल्याला माहिती आहे, तर 1817 साली उभारली. आणि त्यांनी एक प्रतिज्ञा केली होती त्यावेळेस, जर मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी. आणि लक्षात, म्हणजे इंग्रजी सैन्याविरुद्ध लढताना ते धाराती पडले होते आणि त्याच्यामुळे लहुजी साळवेंनी अशी प्रतिज्ञा केली होती की मी जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी. नंतर पुढे जाऊन मांगीरबाबा मंदिर, म्हणजे पुणे बॉम्बे जो हायवे आहे त्या ठिकाणी मांगीरबाबा मंदिर या ठिकाणी राघोजी साळवेंची समाधी आहे. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आपण ओव्हरऑल हे पाहिलं, हे सगळ्या गोष्टी राघोजी साळवेंचं ओव्हरऑल जे काय आहे ते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ते शस्त्रांबरोबर खेळायचे, कारण वडील आजोबा हे सगळं त्या बॅकग्राऊंड मधून येतं, त्यामुळं त्यांना शस्त्राबरोबर खेळायची सवय होती. मग आता शस्त्र इथे पाठ करत नाही बसायचे. आता दांडपट्टा आपल्याला माहिती, दांडपट्टा, घोडेस्वारी, भालाफेक, बंदूक चालवणे, तोफे गोळे या कालामध्ये ते पारंगत होते, बरोबर. त्याच्यानंतर पुढे जाऊन जर आपण विचार केला, आता एमपीसीने याच्यावर एक प्रश्न विचारला होता की यांच्याकडे एक विशेष असं एक प्रकारचं शस्त्र होतं, याच्यावर एमपीसीने प्रश्न विचारलाय. तर तुम्ही तो त्या PYQ सॉल्व्ह कराल, त्याच्यामध्ये तुम्हाला जसं आन्सर भेटून जाईल की लहुजी साळवेंकडे एक विशिष्ट प्रकारचं शस्त्र होतं, तर त्या शस्त्राचं नाव त्यांनी विचारलेलं आहे, राईट. तर असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. नंतर आता याच्यातच त्यांनी काय केलं तर त्यांनी एक व्यायामशाळा चालू केली, म्हणजे आपल्या भाषेमध्ये थोडक्यात तालीम, राईट.
तर व्यायामशाला चालू केली कुठं, गंजपेठेमध्ये 1822 मध्ये. याच्यामध्ये ते काय करायचे, तर शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण द्यायचं. राईट, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही तरुण व्यक्ती असतील त्यांना ते शस्त्रास्त्राचं प्रशिक्षण द्यायचे. तर कोणाकोणाला द्यायचे, आता याच्यामध्ये तुम्हाला फक्त महत्वाची नावं लक्षात ठेवायची, जसं की महात्मा फुले आहेत, नंतर लोकमान्य टिळक आहेत, वासुदेव बळवंत फडके आहेत, आगरकर आहेत, चापेकर बंधू आहेत, सदाशिवराव गोवंडे आहेत, क्रांतीवीर नाना छत्रे आहेत, अनुभजी नाईक आहेत. हे महत्वाची नावं तुम्ही पाठ करून ठेवा. ठीक आहे. नंतर पुढं आता विचार करा, जर शस्त्रास्त्राचं प्रशिक्षण देत आहेत आणि हे कधी देत आहेत, इंग्रजांच्या काळात देतात, त्याच्यामुळे हे काही ओपनली होणार नाही. मग त्यांनी काय केलं होतं, यासाठी गुप्त जागा निवडली होती. राईट, आणि गुप्त जागा निवडली जेणेकरून इंग्रजांपासून त्यांचं संरक्षण होईल आणि ते स्थानिक लोकांना शस्त्रास्त्राचं प्रशिक्षण देऊ शकतील. आलं लक्षात. तर हे असं सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळे लहुजींचा उल्लेख काय केला जातो, तर आद्य क्रांतिकारक आणि क्रांतिकारकांचे गुरु. आलं लक्षात. म्हणजे बघा, तुम्हाला मी कंटेक्स्ट सांगितला आणि डायरेक्ट आपण हा क्वेश्चन लॉजिकली सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी होत्या लहुजी साळवेंविषयी. बाकी तुम्ही वाचू शकता, पण मला ते एक्झामच्या अँगल जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही. आणि जरी ते आलेलं तरी तुम्ही काय करू शकता, ते लॉजिकली ते सॉल्व्ह करू शकता. एक्झाम्पल आता बघा, तुम्ही याच्यामध्ये काय दिलंय की सत्तू नाईक टोळी दरोडेखोरीमध्ये अग्रेसर होती. आता याचं मन वळून त्यांनी काय केलं, क्रांतीवीर उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांना मदत करायला त्यांनी सांगितलं. म्हणजे बघा, त्यांचा प्रभाव तो होता की त्यांचा एक म्हणतो ना आपण, एक सोशल इन्फ्लुएन्सर ते होते बऱ्यापैकी. ते त्यांनी बऱ्याचशा गोष्टी चांगली कामं केली. म्हणजे वाईट व्यक्तींना काय केलं, जे लोक वाईट कामं करत होते त्यांना चांगल्या कामाला त्यांनी वळवलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे लॉजिकली सांगू शकतो. नंतर पुढचं त्यांचं महत्वाचं काम म्हणजे महात्मा फुले यांना केलेली मदत. आता लक्षात घ्या, महात्मा फुले हे त्यांना मुलासारखे होते आणि त्यांची जी पत्नी होते सावित्रीबाई फुले हे त्यांना मुलीसारख्या होत्या. आलं लक्षात. स्वतः सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले लहुजी साळवेंना बाबा म्हणून हाक मारायचे. तर आपल्याला माहिती का, महात्मा फुलेंनी ज्यावेळेस मुलींची शाळा चालू केली आणि त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले स्वतः शिक्षक म्हणून काम करायच्या, त्यावेळेस त्यांना बऱ्याच समाजकंटकांनी त्रास दिला. म्हणजे त्यांच्यावर शेण फेकायचे, त्यांना शिवीगाळ करायचे, त्याच्या मागं टुकार व्यक्तींना पाठीमागं पाठवायचे. तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी लक्षात घ्या, लहुजी साळवे जे आहेत त्यांनी स्वतःच्या तालमीमधले काही जे बॉडीगार्ड असतात किंवा जे मल्ल असतात त्यांना त्यांच्या बरोबर पाठवायचे, जेणेकरून सावित्रीबाईंनी काही त्रास होणार नाही. लक्षात घ्या. राईट. तर हे ओव्हरऑल त्याच्यामध्ये होतं. आणि लहुजी साळवेंनी काय केलं, स्वतःची पुतणी होती मुक्ता नावाची. ठीक आहे. तर हिला सावित्रीबाईंच्या माध्यमातून तिचं शिक्षण करून घेतलं. आता विचार करा, लहुजी साळवे हे सो कॉल्ड लोअर कॅटेगरी मधून येतात. त्याच्यामुळे आपल्याला माहिती की शिक्षणाविषयी समाजामध्ये तेवढी जागरूकता नव्हती आणि त्यांना शिक्षणाविषयी अधिकार पण नव्हते. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, महात्मा फुलेंच्याच शाळेमध्ये ह्या मुलीला शिकवलं. म्हणजे तिची पुतणी होती मुक्ता नावाची, आणि त्या मुक्ता नावाच्या मुलीने पुढे जाऊन दलितांच्या बाबतीत एक दुःख, त्यांच्या जी काही बॅड कंडिशन होती म्हणजे दुःस्थिती होती त्याचं वर्णन करायला एसी लिहिलं होतं. लक्षात घ्या. याच्यावर देखील प्रश्न विचारलेला आहे. तर मुक्ता साळवे लक्षात घ्या, यांनी तो पहिला निबंध लिहिलेला आहे दलितांमधून. राईट. आणि तो कुठे प्रसिद्ध झाला होता, तर ज्ञानोदय ह्या नियतकालिकामध्ये तो प्रसिद्ध झाला होता. राईट. आणि पुढे जाऊन तो नावी जोशी यांच्या पुण्यवर्णन याच्यामध्ये देखील तो छापण्यात आलेला होता. तर तुम्हाला मुक्ता साळवे नाव लक्षात ठेवायचंय, त्याने लिहिलेला निबंध लक्षात ठेवायचंय आणि कुठं प्रकाशित झाला हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतर तुम्हाला जसं मी सांगितलं की सावित्रीबाईंना तर त्रास द्यायचे, त्या ठिकाणी लहुजी साळवेंनी त्यांना मदत केलेली आहे, त्यांचे स्वतःच्या तालमीतले मल्ल पाठवून. पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे, महात्मा फुलेंनी ज्या एवढं सगळं काम केलं होतं स्त्रियांसाठी, त्याबद्दल त्यांचा सत्कार केला गेला होता. कोणाद्वारे, तर मिस्टर कॅन्डी ह्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हस्ते त्याचा सत्कार केला होता. त्या ठिकाणी देखील लहुजी साळवे उपस्थित होते आणि महात्मा फुले त्यांना वडिलांप्रमाणे मानायचे, एक प्रकारे गुरुप्रमाणे मानायचे. राईट. असा प्रकारे तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवू शकता. आणि पुढे जाऊन आपल्याला माहिती की 1857 उठाव झाला, तर या ठिकाणी जे स्थानिक क्रांतिकारक होते त्यांना लक्षात घ्या, त्यांना शस्त्रास्त्राचं प्रशिक्षण द्यायचं काम देखील लहुजी साळवेंनी गुप्तपणे केलं होतं. स्वतः तात्या टोपे देखील हे लहुजी साळवेंच्या कामामुळे काय झालं, ते इन्फ्लुएन्स झाले, ते म्हणजे प्रेरित झाले होते. राईट. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की लहुजी साळवे यांचं कॉन्ट्रीब्युशन कशामध्ये आहे, तर क्रांतिकारांना शस्त्रास्त्राचं प्रशिक्षण द्यायचं, नंतर महात्मा फुलेंना त्यांच्या शिक्षण कार्यामध्ये मदत करणं, आणि ओव्हरऑल भारत मातेसाठी जे काही काम करतील त्यांनी ते त्या प्रकारे केलेलं आहे, आपण ते पाहू शकतो. तर अशा प्रकारे आपण लहुजी साळवे यांचा चॅप्टर पाहिलेला आहे. याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या की त्यांचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, त्यांनी केलेलं काम म्हणजे शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देणे, नंतर महात्मा फुले यांच्याविषयी काम, आणि 1857 मधील त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, ह्या महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवा. बाकी तुम्ही तुमच्या अँगलने वाचू शकता, पण ते मला जास्त महत्वाचं वाटत नाही, आणि जरी आलं तर तुम्ही ते लॉजिकली सॉल्व्ह करू शकता. तर अशा प्रकारे लहुजी साळवे यांचा टॉपिक या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या समाज सुधारक मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.